काल तिकडे जाम मजा कॉमेडी केली सगळ्यांना बायका बिकांना हसवलं तिकडे हसत होते जाम म्हणजे कसं त्यांनी मला मी परमिशन घेतली पहिला दादा बरं कॉमेडी चालेल का म्हणजे कॉमेडी दादा बोला चालेल ना मग टेन्शन नाही बोलते आपलीच माणसं काय नाही मग फुल मजा एन्जॉय हॅलो वेलकम बॅक पुन्हा एकदा सहर्ष स्वागत असणार आहे. सुपर 7 मध्ये पोहोचण्यासाठी ही लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. हा संघर्ष आजच्या दिवसातील शेवटचा मॅच साई माऊली स्पोर्ट कारखानपाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये विघ्नहर्ता स्पोर्ट बेलकडी अशी ही मॅच आपण या ठिकाणी पाहतोय. पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी पाहिल्या तर 2 धावा मात्र येताना आपण पाहिल्या 2 धावेनं मात्र या ठिकाणी आम्हाला नाही दिलेला सांगितले आणले पण दिलाच नाही. ते पण बोलले आणले कल्प्याला माहिती असते. चला गेम ऑन करायची बुटाचा सोल मात्र त्या ठिकाणी निघालाय म्हणून थोडासा सामना हा थांबला या ठिकाणी. चला घाई करा. तर कुठला संघ सुपर 7 मध्ये पोहोचेल याच्यासाठी हा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूने संघ आहे विघ्नहर्ता स्पोर्ट बेलकडी तर दुसऱ्या बाजूने संघ आहे साई माऊली स्पोर्ट कारखानपाडा. दोन्ही संघ आपण पाहिलं तर एकाच परिसरातील संघ आहेत. ग्रामपंचायत कामांमधील हे संघ आपल्याला पाहायला मिळतात. एक कामन मधला आहे ते एक पोमन मधला आहे असं मला काही हरकत नाहीये. बघूया कुठला संघ मात्र या ठिकाणी सुपर 7 मध्ये धडक मारतोय. पहिल्या बॉलवरती या ठिकाणी 2 धावा कंप्लीट झाल्यात. भावेश सहा पुढचा बॉल यावेळेस आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क होत नाहीये. डॉट डिलिव्हरी. एकंदर 7 दिवस ही स्पर्धा आपण पाहणार आहोत. आज या स्पर्धेचा पहिला दिवस. आज या स्पर्धेचा पहिला दिवस. उद्घाटन समारंभ थोडासा मात्र उशिरा झाला त्याच कारणानं आज
आपण या ठिकाणी हे शेवटचे सामने 2 ओव्हरचे खेळताना पाहतोय. यावेळेस हा चेंडू पहिला तर डाव्या स्टेजच्या बाहेर जा होता. बॅट तर अगदी वेगानं त्या ठिकाणी फिरवली होती. कदाचित बॅटला चेंडू कनेक्ट झाला असता तर निश्चितच मोठा फटका जरूर पाहायला मिळाला असता, परंतु चेंडू आलाय तो म्हणजेच वाईट. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहतोय चांगला फटका आहे. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू अगदी फरार झाला होता. डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक पुढे येईपर्यंत 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट केलेत. दीपेश त्या ठिकाणी होता आणि दीपेशच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण. धावफलक 2 ने पुढे सरकले, जाऊन पोहोचलंय 5 या आकड्यावरती. चेंडू फेकून झाले त्या षटकातील फक्त 3 मध्ये 5 धावा या ठिकाणी खर्च केलेत. आज संपूर्ण दिवसभरामध्ये या दोन्ही टीमचा खेळ मात्र खूप चांगला राहिलाय. यावेळेस आमचे पंच देखील रुपेश दांडेकर चांगल्या पद्धतीने या ठिकाणी एम्पायरिंग करतायत आणि त्यांच्या माध्यमातून हा व्हाईट बॉलचा इशारा पुन्हा एकदा या ठिकाणी आमच्या गुण लेखकपर्यंत पोहोचवला गेलाय. आज दिवसभरामध्ये आपण पाहिलं तर अनमित मालिन देखील चांगली कामगिरी केली गुणलेखनाची. यावेळेस आपण पाहिला तर कार्पेटच्या साहाय्यानं चेंडूला मात्र दिशा दिली होती. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं पुन्हा एकदा 2 धावा घेण्याचा प्रयत्न केला होता, परंतु रनिंग बिटवीन द विकेटमध्ये थोडासा मात्र कमी पडला आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज आकाश मात्र या ठिकाणी बाद झाला. आउट. प्रसाद येतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. थोडासा क्लायमेट देखील चेंज झालाय, हवा देखील थांबलाय. बघूया कोण सामना हा जिंकतोय. जो संघ जिंकेल त्याला मात्र एक ट्रॉफी जरूर लागू होणार आहे, परंतु हारणाऱ्या टीमला देखील निराश केलं जाणार नाही. यावेळेस मिस्टाईम फटका पाहायला मिळतो. स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली भावेश स्वतःच्या फलोत्र मध्ये चांगला झेल या ठिकाणी पकडतोय आणि धक्का क्रमांक 2 बसतोय. साई माऊली स्फूट कारखानपाडा टीमला. धन्यवाद. या ठिकाणी आपण पाहिलं तर 2 फलंदाज बाद झालेत. धावसंख्या आपण पाहिली तर स्थिर आहे, ती म्हणजेच 7 या आकड्यावरती. चेंडू फेकून झाले त्या पहिल्या षटकातील, ते म्हणजेच 5. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. कीर्ती भोये मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि निश्चितच हा चेंडू आपण पाहिला तर डाव्या एष्टीवरती पुन्हा एकदा टाकण्याचा प्रयत्न केला होता. एक नॅचरल टर्न बॉल निश्चितच होताना आपण या ठिकाणी पाहतोय. लेफ्ट हँड गोलंदाज ज्यावेळेस गोलंदाजी करण्यासाठी येतोय. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस फटका सुंदर आहे, गॅप मध्ये पाहायला मिळतोय. 2 क्षेत्ररक्षक पुढे आलेत, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर काऊ कॉर्नरचा जो क्षेत्ररक्षक होता त्यांनी रनिंग झेल मात्र या ठिकाणी पकडलाय आणि समाप्त झालाय, तो म्हणजेच कीर्ती भोयेचा देखील खेळ आउट. धन्यवाद अडीचचे, धन्यवाद. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या, त्या म्हणजेच 8 धावा. चला घाई करा,
न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये कृष्णा लोखंडे. निश्चितच यावेळेस पाणी पाहिजे का? चांगला धावफलक जरूर या ठिकाणी उभं करावा लागेल. सध्या तरी आपण पाहिलं 6 बॉलचा खेळ मात्र संपन्न झाला. धावफलकावरती धावा लागल्या गेल्या त्या म्हणजेच 8. अजून सुद्धा या ठिकाणी ध्येय वाढवायचं असेल ना विजयापर्यंत पोहोचण्यासाठी तर त्याच्यासाठी तुमच्याकडे एकच शस्त्र आहे ते म्हणजेच मेहनत. अजून या ठिकाणी मेहनत करावी लागेल. कृष्णा लोखंडे आहे आणि त्याच्यानंतर आपण पाहिला तर अतुल राव याला वाढवावा लागेल आपला भाव. तेव्हाच एक ट्रॉफी मात्र या ठिकाणी निश्चितच मिळाली जाईल या सुपर 7 मध्ये पोचायचं असेल तर. षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज झालाय गोलंदाज आपण पाहिला तर निशाल. एक धाव या ठिकाणी वेगाने पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय आणि दुसरी धाव देखील कंप्लीट होताना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिली. अतिशय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी पाहायला मिळतोय. धाव संख्या 2 ने पुढे सगळी ती म्हणजेच 10. या ठिकाणी आपण पाहतोय कृष्णा लोखंडेसाठी पारितोषिक जाहीर झाले. षटकरांची हॅट्रिक पूर्ण केली तर प्रकाश तुंबडा उर्फ अप्पी यांच्याकडनं 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल. यावेळेस फटका चांगला आहे ती पेस्टा कव्हरच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक आहे प्रोटेक्शन साठी. चांगलं क्षेत्ररक्षण झालं जरूर परंतु 2 धावा पुन्हा एकदा या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. 2 टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 12च्या घरामध्ये. थेंबे थेंबे तले साचे. कासवशा पद्धतीने सध्या तरी धावफलक मात्र हळूहळू वाढू लागला या ठिकाणी. परंतु कासव आणि सशाची गोष्ट देखील विसरून चालणार नाहीये. हळूहळू चालणारे कासव देखील शर्यत जिंकलाय हे देखील लक्षात ठेवावं लागेल. यावेळेस फटका सुंदर आहे ऑन साईडला. 2 क्षेत्ररक्षक आलेत. ओ हो 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 झेल मात्र या ठिकाणी सुटलाय. परंतु या ठिकाणी काय बिघडलंय काय घडलंय हे देखील चेक केलं जाईल. रनिंग बिटवीन द विकेट मध्ये थोडासा मात्र कमीपणा जाणवलाय. अतुल राव डेंजर एंड मध्ये धावत होता हे देखील चेक केलं जाईल. आणि डिसिजन आहे नॉट आउट. पोचला या ठिकाणी. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा चाबूक शॉट पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेग क्षेत्राच्या दिशेने चेंडू रवाना झालाय. टिपेश त्या ठिकाणी थोडासा फंबलिंग झालाय. चेंडूची फेकी आपण पाहिली तर खूप चांगली आले. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण झालं. एक सिंगल धाव मात्र पूर्ण होते. सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजेच 15 या आकड्यावरती. चेंडू फेकून झाले ते म्हणजेच 4. दोन चेंडू मध्ये तर 2 षटकार मारले तर बाबूदादा महाळे यांच्याकडनं 500चा कॅश प्राइज दिला जाईल कृष्णा लोखंडेसाठी. कारण 2 चेंडू फक्त शिल्लक आहेत. यावेळेस आपण पाहिलं तर प्ले अँड मिस हा डॉट बॉल. 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. सध्या तरी आपण धावफलक पाहिलं तर 7.50च्या सरासरीनं सजलेलं आपल्याला पाहायला मिळतं धावफलकावरती. साई माऊली स्पूट कारखानपाडा टीमचं. यावेळेस मात्र 1 धाव वेगाने पूर्ण झाले. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न केला जाईल का? कदाचित हा ना हा ना हा ना. मात्र
दुसरी धाव देखील या ठिकाणी कंप्लीट झाली आहे आणि या 2 धावेनं धावफलक आता मात्र जाऊन पोहोचले 17 या आकड्यावरती आणि 18चं लक्ष असणार आहे. बघूया 18 धावा कशा पद्धतीने पूर्ण केल्या जातील. 9ची सरासरी या ठिकाणी आपल्याला पाहायला जरूर मिळाले आणि 9च्या सरासरीनं धावफलक मात्र पूर्ण करायचं आहे. ते म्हणजेच विघ्नहर्ता स्पोर्ट बेलकडी टीमला. घेऊया आपण छोटासा एक डीजे ब्रेक आणि डीजे ब्रेक नंतर पुन्हा आपण जाणार आहोत जयेश डुकले सरांच्याकडे. थँक्यू. थैंक यू डीजे। सभी का दिल के गहराई से स्वागत करेंगे, स्वैग से करेंगे सबका स्वागत। चलो अब फील्ड को सेट करना है और तुरंत ही अपने 2 बल्लेबाजों को अंदर भेजना है क्योंकि 12 गेंदों में जीतने के लिए टारगेट रखा है ना। 18 रनों का टारगेट है, यानी कि हर एक ओवर में 9 रन यहाँ पे पूरे करने हैं। डीजे ऑपरेटिंग का काम देखेंगे ना तो अनिकेत बहुत बेहतरीन कर रहे हैं, लेकिन हमारे जो मेन डीजे वाले आए ना चेतन पांडे कहीं गुम हो गए और हमारे कैमरामैन ने उनको पकड़ भी लिया है। कहाँ पे बैठे हैं, किसकी राह देख रहे हैं, किसका वेट कर रहे हैं, क्या मालूम। चेतन पांडे हमारी नजर से नहीं बच सकते। चलो पानी चाहिए मैदान के अंदर बल्ले फील्डिंग करने वाली टीम को। किसी की राह में वो गाना है ना, वो जो ख्वाबों ख्यालों में सोचा नहीं था। चलो हंसी मजाक तो चालू रहेगा, लेकिन अब जाएंगे मैदान के अंदर क्योंकि ये मुकाबला हंसी मजाक के साथ साथ सीरियसली भी लिया जाएगा। पानी की जरूरत है मैदान के अंदर खिलाड़ियों को, क्योंकि जिस तरह से ये पानी है ना ऊर्जा देने वाला काम करेगा, लेकिन ऊर्जा के साथ कौन खेल करेगा ये भी देखने वाली होगी बात। क्योंकि ये जो ट्रॉफी का ये जो पहला पड़ाव है ना, पहला दिन, और पहला दिन अगर देखेंगे ना तो किसके नाम रहने वाला है, क्योंकि ये 60 ट्रॉफीज है। डेफिनेटली यहाँ से जीतने वाले के लिए एक ट्रॉफी है, लेकिन हारने वाले के लिए भी एक ट्रॉफी है, लेकिन वो आज ही मिलने वाली है। लेकिन स्ट्राइक एंड के पास देखेंगे, भावेश स्ट्राइक एंड के पास देखेंगे विशाल। तो बल्लेबाज है, गेंदबाजी का क्रम सोफा है संदीप के हाथ में। बेहतरीन गेंदबाजी करना जानते हैं और उन्होंने अपनी गेंदबाजी की कमान से मुकाबले में भी जीता है आज के दिन में। तो क्या अपनी गेंदबाजी में अपने नाम का जलवा बिखरेंगे? जैसे कहा जाता है ना, माहिम में जाओ तो हलवा, और यहाँ पे देखेंगे तो क्या गेंदबाज दिखाएंगे अपना जलवा या बल्लेबाज जलवा दिखाएंगे? पहली गेंद शॉर्ट पिच गेंद डाली थी, इतनी ताकत डाली थी कि जैसे भावेश ने तो तय ही कर लिया है, जब तक तोड़ेंगे नहीं तब तक छोड़ेंगे नहीं। लेकिन गेंद गई डिक्लेरेशन जोन में 2 रनों के लिए। एक है, एक ही है तो एक से मान लेंगे। नया है, नया है, नया है वो, फिर वाया नया है। अरे क्या नया है, क्या नया है? अरे अपनी भाषा तो सुधरो ना। एक सवाल है विजय के लिए, वो जब वो भी पूछेंगे हम उनसे। ये मिसफील्ड होती हुई, मिसफील्ड के साथ देखेंगे तो रन मिलेंगे। वहां पे खिलाड़ी थे, पकड़ने की गेंद में प्रयास में रोकने काबू कर नहीं पाए, अपने आप को 2 रन मिलेंगे। लेकिन रन के साथ रन संख्या आगे बढ़ती हुई 3। 18 रनों का टारगेट है, यानी कि 15 रन अभी भी चाहिए जीतने के लिए।
भावेश सीधे बल्ले के साथ, ओहो शॉट तो अच्छा था लेकिन ओ यहाँ पे कुछ तो गड़ने वाला था, क्योंकि अगर गेंद पकड़ते और विकेट पे लगाते तो शायद है ना जो नॉन स्ट्राइक पे अब खड़े खिलाड़ी वो नहीं, जो स्ट्राइक के ऊपर खड़े वो खिलाड़ी यहाँ से शायद मुश्किल में आ सकते थे, लेकिन वैसा नहीं हुआ। जो भी कुछ हुआ अच्छा ही हुआ। टेंशन तो अभी भी है, टेंशन का रामबाण लीला जोड़ने का प्रयास। ओ हो हाय भैया मार डाला रे, ये क्या कर दिया आपने, क्या कर दिया आपने। अब झालं तर झालं, काय झालं? अरे देवा हे काय झालं, जे पण झालं लय बेकार झालं रे देवा। आता काय झालं माहितीये का, ऐसा वाला सिचुएशन हो गया है, हवा टाइट है पूरी तरह से, हर एक गेंद पे क्या होने वाला है। फुल टॉस, अब हो गया है काम तमाम, काम तमाम। आता कसं माहितीये का, आता नातील आता ढगायला लागली इकडं, पाणी टेम टेम गेलं, वाजव डीजे। थैंक यू डीजे, थैंक यू डीजे। अब बल्लेबाज में मन में एक शंका ही है, क्योंकि वो बीमार है कि नहीं वो भी चेक करना चाह रहे हैं। अब देखेंगे हमारे तीसरे अंपायर, तीसरी अदालत में हम जाएंगे। तो वहां पे चेक किया और बता दिया कि ये फेयर डिलीवरी है, यानी कि विकेट मिलेगा। इट्स ओके, इट्स फेयर डिलीवरी, और बड़ी विकेट रन हो चुके हैं स्कोर बोर्ड के ऊपर 7। अभी भी मुकाबला जीतने के लिए देखेंगे ना तो 11 रनों की जरूरत है, गेंदें बची है अगर देखेंगे 7 गेंदों में 11 रन, एक और एक 11। अब ये 11 रन कौन बनाएगा, 11 रन है। इसके बाद जरूर हम जाएंगे गब्बर के पास। हमारे गब्बर कहाँ है, हमारे गब्बर गुम हो गए हैं, शायद से ठाकुर का डर लग रहा है उनको, ठाकुर से डर कर भाग गए, कल आएंगे। ये गेंद नीची रही, नीची रही, नीची ही रह जाएगी। ओवर समाप्त होता हुआ। अब है ना बच्चा हुआ 6 गेंदों का खेल, और 6 गेंदों में जीतने के लिए ही हा 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 हा। कितने रन चाहिए सरकार, 11 रन चाहिए, 11 रन, हाँ पूरे 11। चलो फील्ड सेट करो, आप बजाओ डीजे। थँक यू डीजे। चला टाइम घेऊ नका, टाइम घेऊ नका, नक्कीच आपण पाहिले तर या असं सिच्युएशन मध्ये ना तर आम्हाला सुद्धा जाणीव आहे, कारण की आम्ही सुद्धा क्रिकेटपटू आहेत, विजय सुद्धा क्रिकेटपटू आहेत, भाऊदादा सुद्धा आहेत, उमेश सुद्धा आहेत, संदीप सुद्धा आहेत आणि भरपूर सारे आहेत की या सिच्युएशन मध्ये ना छातीमध्ये काय होत आहे आणि कसं नक्कीच काय धगधग धगधग वाढते ते आम्हाला सुद्धा माहिती आहे, परंतु वेळ आहे ना तो थोडा तुम्ही जास्त खर्च करू नका, कारण की या सिच्युएशन मध्ये जर आपण बघितलं तर मग ट्रॉफी ज्या दिशेने असतो आणि त्या वेळेला जर आपल्या हातातून जर एखादी गोष्ट आपण तसंच म्हटलं जाते ना की एका वेळेला ना आपल्याला पोटगी सोडून गेलेली चालेल, पण हातातून गेलेली ट्रॉफी आहे ना 2 दिवस काय 5 दिवस काय महिनाभर काय तीच आठवण लक्षात येते ती ट्रॉफी, म्हणून तर खेळच काय अजब आहे क्रिकेटचा। पहिला बॉल अतुल राव, अतुल राव अब अपना दिखाएंगे भाव। स्ट्राइक एंड के ऊपर है बल्लेबाज निशाल,
निशाल अपनी जीत की मिसाल कायम करेंगे, कर सकते हैं, उनके पास अच्छे शॉट है, वो अच्छी बल्लेबाजी करना भी जानते हैं। ऑन साइड में खेला हुआ एक शॉट, 1 रन मिलेगा, दूसरे का प्रयास जरूर होने वाला है। भावेश ने जब तक गेंद को पकड़ा है, फेंका है, तब तक 2 रन आसानी से मिलेंगे। यानी कि अब बची हुई गेंदें हैं 4, मुकाबला जीतने के लिए रनों की जरूरत है, 9 रनों की जरूरत है। मुकाबला हाई वोल्टेज में बदल चुका है, अब ये मुकाबला कौन जीतने वाला है ये भी देखने वाले हैं हम। ये भी राव को जड़ में डाली हुई गेंद है, 1 रन मिला है, दूसरे का प्रयास नहीं है, रोकेंगे खुद को क्योंकि अब 3 गेंदे 8 रन, 3 चौबे 8 धावा, एक मोठा फटका येईल काय? गरज तर आहे, गरज आहे, रोमहर्षक मुकाबला निर्माण झाला है, एक कश्मकश भरा मुकाबला देख रहे हैं इस वक्त। ये हो गेंद गई बाउंड्री के पार, 6 रन के लिए। थैंक यू। अब बची हुई 2 गेंदे 2 रनों की जरूरत है, मुकाबले को पूरी तरह से बदल दिया है। जैसे कहा जाता है ना, तकदीर बदली तस्वीर बदली, बदला है ये पिक्चर, और मौके पे लगा बल्लेबाज ने शानदार वाला सिक्सर। तुषार अब हो गए होशियार, अब तो टेंशन है क्योंकि 2 गेंदों में 2 रन जो बनाने हैं, 1 गेंद में 6 बन चुके हैं, लेकिन अब 2 में 2 बनेंगे क्या? यस डेफिनेटली, अब दवा के साथ साथ दुआ की भी जरूरत है। ये मुकाबला हाई वोल्टेज में अब कन्वर्ट हो चुका है। देखो सिली खुद आपको खड़ा कर दिया है, लेकिन सिली निजाम को जो खड़ा कर दिया तो वो भी कहा होगा कि कोई भी आपको रिएक्शन नहीं देना है। 2 गेंदों में 2 रन, टेंशन है। खेल दिया, 1 रन मिला है, दूसरे का प्रयास है और दूसरा रन भी जोड़ दिया है। इसी के साथ सुपर 7 में इंटर हुई है टीम विघ्नहर्ता बेलखड़ी। जा सकते हैं मैदान के अंदर। Thank you.